नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता प्रियाने सर्वांसाठी पोहे बनवलेले आहेत. आता प्रियाने बनवलेले पोहे खायचे म्हणजे किती रिस्की काम आहे हे अर्जुनला तर माहितीच आहे. त्यामुळे अर्जुनची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते. तेव्हा अर्जुन बोलायला सुरुवात करत असतो. अर्जुन म्हणत असतो की महिपत तोंड उघडणारच होता, पण तेवढ्यातच आणि प्रिया कान देऊन ऐकत असते. तेव्हा मात्र कल्पना म्हणते की अगं काय चाललंय तुझं? पोहे देतेस ना त्यांना तू, का बघतच बसणार आहे तोंड? असं कल्पना तिला सांगू लागते. तेव्हा मात्र प्रिया म्हणते की हो. आणि मग प्रतापने पोहे खायला सुरुवात केलेली असते. अस्मिता, प्रताप त्याचबरोबर अश्विन यांच्या तिघांच्याही प्लेट दिलेले असतात आणि ते तिघही प्लेट आता घेऊन पोहे खात असतात. परंतु घडतं असं की जेव्हा प्रिया आता ते पोहे त्यांना देत आहे, प्रियाचं लक्ष फक्त आणि फक्त सायली अर्जुनकडे आहे. तिला काही करून या गोष्टींचा शोध घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर त्यांचं काय चालू आहे ते पाहायचं आहे. मग आता पूर्णाजी त्याचबरोबर सगळ्यांच्या हातात पोह्यांची प्लेट आहे. सगळेजण पाहत आहेत नक्की काय झालेलं असेल, हा सगळा विचार चालू आहे. आणि नेमकं त्याच वेळेस प्रताप पोह्याचा एक घास खातो आणि मग त्याला इतका ठसका लागतो की तो म्हणतो, अगं तन्वी, कसले पोहे केलेत हे? अगं तोंडात पण घालता येत नाहीयेत. आता मात्र अश्विनला राग येतो. अश्विन म्हणू लागतो की डॅड, तन्वीनं काहीही कोणासाठी केलं ना तर तुम्हाला कोणाला त्याचं कौतुकच वाटत नाहीये. तेव्हा कल्पना म्हणते, काही म्हणजे कौतुक वाटत नाही म्हणजे काय रे? खाण्यासारखे तर केले पाहिजेत ना. तेव्हा अश्विन म्हणतो की एखाद्या दिवशी पुढे जास्त कमी जास्त थोडं झालं तर काय बिघडलं? अस्मिता म्हणते, मला तर हे पोहे नकोच आहेत, मी खातच नाहीये. कारण अस्मिताला एकतर दिवस भरत आलेत आणि त्यात जर तो ठसका लागला तर तो सहनच होणार नाही. पूर्णाजीची सुद्धा तीच अवस्था आहे. त्याचवेळी अर्जुन आणि चैतन्यनेही तेच सांगितलेलं आहे की त्यांना दोघांनाही ते पोहे नको आहेत. तेव्हा अश्विन म्हणतो की मीच खाऊन घेतो, मला बघायचंय. म्हणजे माझ्या बायकोने एवढं सगळ्यांसाठी केलंय आणि तरीही तुम्ही तिलाच का नावं ठेवताय? असं मात्र बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत, नेमकं त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अश्विन म्हणतो की काय हे तन्वी, अगं किती मिरची टाकलीस यात, तुला कळतंय का? तू काय करून ठेवलेस हे? असं अश्विन तिच्यावरती ओरडू लागतो. तेव्हा प्रिया म्हणते, थोडंफार कमी जास्त होतं ना. अश्विनचं म्हणणं असतं की अगं थोडंफार नाही, जरा जास्तच कमी जास्त झालंय, बघ जरा किती मिरची टाकलीस त्याच्यामध्ये. तेव्हा अस्मिता स्वतःहून म्हणते की बरं झालं मी ते पोहे खाल्ले नाही तर खूप अवघड झालं असतं. असं इकडे अस्मिता सांगू लागते. तेव्हा सायली म्हणते की थांबा सगळेजण, मी सगळ्यांसाठी पोहे बनवते आणि आणते. असं सायली सांगते आणि पुन्हा पोहे बनवायला जाते. आता सायली पुन्हा पोहे बनवायला गेलेली आहे आणि नेमकं प्रिया मात्र सगळ्यांकडे पाहत राहते. प्रियाला काही कोणाला खाऊ घालण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. प्रियाला बातम्या काढायच्या आहेत, सगळ्यांच्या मनात आपल्या स्वतःबद्दलचं पॉझिटिव्ह मत करायचं आहे. कारण जर उद्या काही झालं तर या सगळ्यांनी माझी बाजू घेतली पाहिजे आणि आपल्याला या घरामध्ये सेफ राहता आलं पाहिजे, एवढाच तिचा उद्देश असतो. आता अश्विनने सुद्धा पोहे खाल्लेले नसतात. तेव्हा चैतन्य म्हणतो की चला, म्हणजे माझी इच्छा जी होती ती पूर्ण झाली. मला वाटत होतं ना सायली वहिनीच्या हातचे पोहे खायचेत. तेव्हा सायली आता पोहे बनवत असते. पूर्णाजी म्हणते, असा जेव्हा सुगंध दरवळतो सगळीकडे तेव्हा समजायचं की सायली किचनमध्ये आहे. इकडे नागराजचे जे काय प्रताप आहेत ते सुरूच आहेत. म्हणजे इतका खालच्या थराला एखादा माणूस जाऊ शकतो, स्वतःच्या बायकोशी जिच्याशी 30-40 वर्ष झाले संसार केलेला आहे, तिलाच अशा पद्धतीने कसं काय टॉर्चर करू शकतो ना, ते मात्र खरंच खूप भयानक आहे. तो येतो आणि म्हणतो, तू त्या महिपतला सोडलेला आहे आणि आता मी तुला सोडत नसतो, एवढं लक्षात ठेव, असं तो तिला बोलत असतो. तेव्हा सुमन म्हणत असते, नक्की काय बोलायचंय का तुम्हाला? आणि तुम्हाला काय वाटलं? तुम्ही जे काय करताय ते बरोबर आहे. भाऊजींचा अपघाताची सुपारी तुम्ही दिलेली होती. जो माणूस स्वतःच्या बायकोशी अशा पद्धतीने वागतोय तो स्वतःच्या भावाशी काय वागणार आहे आणि त्याच्याकडून काय अपेक्षा करायची, असं इकडे सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र ती म्हणत असते की अख्ख्या जगाला मी बोंबलून सांगणार आहे की भाऊजींच्या अपघाताची सुपारी तुम्ही दिलेली होती, या सगळ्या मागचा मास्टर माइंड तुम्ही होता, हे अख्ख्या जगाला मी बोंबलून सांगणार आहे, असं इकडे ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो की चला, म्हणजे आज आता ऑफिसला जाऊया. म्हणजे मला असं वाटत होतं चैतन्य, आपण सकाळीच जायला पाहिजे होतं, मी ठणठणीत बरं आहे. तेव्हा सायली म्हणत असते, अजिबात कुठेही जायचं नाही, तुम्ही काही ठणठणीत बरे नाहीयेत, कारण तुम्हाला माहिती आहे की काय झालेलं आहे, त्यामुळे कुठेही जायचं नाही, असं सायली ओरडत असते.
आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन म्हणत असतो, चैतन्य काय हे? तेव्हा सायली म्हणते की चैतन्य भाऊजी माझीच बाजू घेणार आहेत, हे मला माहिती आहे. आणि दोघांचंही चाललेलं असतं. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन तुला काय करायचंय ते कर, मी जातो. क्लायंट मीटिंग मला अटेंड करायची आहे. तू बघ बाबा, तुमच्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये मला पडायचं नाहीये, असे इकडे चैतन्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्या दोघांच्या भांडणातून काढता पाय घेतलेला असतो. सायली म्हणत असते की अहो, हे सगळं जे काय तुमचं चाललंय ना, ते मला अजिबात पटत नाहीये. कारण तुमची तब्येत ठीक नाहीये, जर काही झालं कमी जास्त तर काय करायचं, असं आपल्या सायलीचं त्याला बोलणं सुरू असतं. परंतु अर्जुन म्हणत असतो की अगं नाही काय झालेलं, मी ठणठणीत बरा आहे. परंतु सायली ऐकायला तयार नसते. सायलीचं एकच असतं की तुम्हाला नाही माहिती, एकतर एवढी खोलवर जखम झालेली आहे आणि तरीही तुम्ही अशा पद्धतीने वागत असता आणि बोलत असता, असं म्हणत सायली ओरडत असते. आणि त्याला म्हणत असते की बाद झालं आता, आणि तुम्ही जे काय केलेलं आहे ना ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि तुम्ही कुठेही 4 दिवस जायचे नाही. इकडे आता साक्षी मोबाईलवरती न्यूज बघत असते आणि महिपत शिकरे यांना खुनाच्या आरोपाखाली अटक केलेली आहे, ही बातमी तिथं असते. त्याचबरोबर त्यांच्या मुलीलाही काही दिवसांपूर्वी अटक केलेली होती, पण तिचा जेलमध्येच मृत्यू झालेला आहे, ही गोष्ट समोर येते. तेव्हा मात्र त्याच वेळी आतमध्ये रूममध्ये असलेला जो सचिन आहे तो सुद्धा मोबाईलवरती व्हिडिओ बातम्या बघत बसलेला असतो. आणि जेव्हा तोही त्या बातम्या पाहतो तेव्हा मात्र तो म्हणतो की आता खरी मजा येणार आहे, म्हणजे आता आपली लॉटरी लागणार आहे. कारण त्याला माहिती आहे की साक्षी हीच समीरा शेखर आहे, ही गोष्ट त्याला माहिती आहे. आणि इकडे साक्षीची मात्र खूपच घाबरगुंडी उडालेली आहे. बिचारी साक्षी खूप घाबरलेली आहे, कारण आता तिला कळतच नाहीये, ज्या गोष्टीपासून मी लांब राहत होते तीच गोष्ट माझ्या समोर आलेली आहे, आता काय करू. आणि मग इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन विचार करत असतो. अर्जुन म्हणत असतो की असं कसं झालं, कारण एवढं मी ठरवलेलं होतं, एवढ्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित प्लॅन केलेल्या होत्या आणि त्याचबरोबर एवढं सगळं झालेलं असतानाही म्हणजे मला असं का झालं की महिपत का बोलला नाहीये. मला असं का वाटतंय की नेमकं त्यावेळेस नागराज काका तिथं आला आणि म्हणून ह्या गोष्टी अशा झालेल्या आहेत. महिपतला नागराज काकाचंच नाव सांगायचं होतं का. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा अर्जुनला आठवत असतं तेव्हा मात्र अर्जुन सायलीला सांगत असतो. तेव्हा इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काय झालं सॅम, सॅम काय झालं, असं म्हणत आता सचिन इकडे साक्षीकडे आलेला असतो. साक्षी खूप रडत असते, तिला वाईट वाटत असतं, पण ती म्हणते की नाही, मी आता काहीच सांगू शकत नाहीये, हे सगळं काय घडतंय, मी कसं सांगू आणि काय सांगू, म्हणत ती बिचारी रडत असते. आणि हा सचिन मात्र हसत असतो. म्हणजे सुभेदारांच्या घरातून हाकलून दिल्यानंतर हा माणूस डायरेक्टली साक्षीच्या घरी येऊन राहिलेला आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता पूर्णाजी सगळेजण जेवायला बसलेले असतात. सगळ्यांची जेवणं सुरू झालेली आहेत आणि त्याच वेळी कल्पना सुद्धा तिथं असते. कल्पना म्हणत असते की खरंच या सगळ्या गोष्टी ज्या होत्या ना त्या अशा होतील असं वाटलंच नव्हतं, असं कल्पना सांगत असते. आणि त्याच वेळी तेवढ्यात अश्विन तिथे येतो. अश्विन म्हणतो की माझं डॉक्टरांशी बोलणं झालंय दादा, आणि आता 4 दिवस तुला पुन्हा चेकअपला यावं लागेल, 4 दिवसानंतर, असं इकडे अश्विन सांगू लागतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की चालेल, नक्की येईल मी, असंही अर्जुन सांगतो. त्यानंतर सायली म्हणते की अश्विन भाऊजी आम्हाला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा अश्विन म्हणतो की मी वरती रूममध्ये आहे, तुमचं झालं की या तुम्ही. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की प्रियाने तुमचा स्वयंपाक केलाच नसेल, ती बाहेर गेलेली आहे, जेवण तयार आहे, तुम्ही जेवून घ्या. तेव्हा अश्विन म्हणतो की नाही नको मला, कारण मला सवय झाली बाहेरचं खायची, कसे नियम मोडून खायला नको. म्हणजे हे अश्विनचा उगीच टेंबा मिरवण्याचं काम सुरू झालेलं असतं. इकडे प्रिया आणि नागराज म्हणत असतो का बोलवलंस तू इथे, का आलीस. तेव्हा ती म्हणते महिपतच्या बाबतीत आपल्याला प्लॅन केला पाहिजे, जर त्या महिपतने तोंड उघडलं तर आपली मात्र वाट लागणार आहे, एवढं लक्षात ठेवा. काहीही झालं तरीही महिपतच्या बाबतीत आपल्याला विचार करावाच लागणार आहे, असं सगळं बोलणं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे अश्विन, सायली त्याचबरोबर अर्जुन बोलत असतात. ते म्हणत असतात की एका व्यक्तीचं नाव समोर आलेलं आहे आणि कळत नाहीये की काय करायचं आहे, कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत, असं इकडे सायली आणि अर्जुन दोघंही बोलत असतात. तेव्हा मात्र तो म्हणत असतो म्हणजे, आणि मग त्यांचं बोलणं चालू आहे. तो म्हणतो मी हॉस्पिटलमध्ये चौकशी करून घेतो. तेवढ्यात प्रिया तिथे येते आणि अर्जुन दुसरी कोणती तरी गोष्ट विचारणार असतो आणि तो शांत होतो. तेव्हा प्रिया आलेली पाहून सायलीने अर्जुनला थांबवलेलं असतं
आता हे लक्षात आलेलं आहे ते म्हणजे प्रिया मात्र विचारू लागते की काय म्हणत होते, काय चाललेलं हे सगळं. तेव्हा तो म्हणतो काही नाही ग, दादाच्या ट्रीटमेंटच्या बाबतीत चालू होतं. तर माझ्यासाठी कॉफी आणशील का? तेव्हा ती म्हणत असते सांग ना मला आधी काय चाललेलं होतं, काय बोलत होता तुम्ही सगळे, असं ती मागच लागू लागते. तेव्हा मात्र तो म्हणतो अगं माझ्यासाठी कॉफी आण जा, मी तुला कॉफी आणायला सांगत आहे. ती म्हणते की हो आणते मी कॉफी. तेवढ्यातच त्याला इमर्जन्सी कॉल येतो हॉस्पिटलमधून आणि तो सांगत असतो की IV लावा हे करा, मी येतोय, मला रिपोर्ट पाठवून ठेवा, मी पोहोचतोय तोपर्यंत. असं त्याचं चालू असतं. आणि प्रियाला मात्र राग येतो की आता ह्याला इमर्जन्सी कॉल आला आणि हा गेला निघून, म्हणजे त्याने मला काही सांगितलं नाहीये. ह्या गोष्टी तिला सहन होत नसतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जे काही चालू असतं त्यामुळं आता इकडे सायली आणि अर्जुन मात्र सायलीला मस्का मारत असतो की मला जाऊ दे. परंतु सायली म्हणत असते की नाही, तुम्ही कुठेही जायचं नाही असं सायलीने स्पष्टपणे ठरवलेलं असतं. आणि ते अर्जुनला म्हणत असते की बाद झालं, कारण तुम्हाला आराम करायचा आहे. तो महिपत काय तिथून पळून जाणार नाहीये कुठे. तुम्हाला असं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, असं सायली इकडे अर्जुनला ठणकावून सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो हो बरोबर आहे, तो पळून जाणार नाहीये, पण आपल्याला तर काळजी घ्यावी लागणार आहे ना, कारण ज्या गोष्टी घडत आहेत त्या बाबतीत विचार करावाच लागणार आहे, असं इकडे अर्जुन सायलीला सांगत असतो. तेव्हा सायली म्हणत असते पण तेव्हा अर्जुन म्हणतो अगं तू आहेस ना माझ्याबरोबर, मग काही नाही होणार आहे. परंतु सायली म्हणत असते तरीही मला काळजी वाटत राहते ना. अर्जुन म्हणतो अगं नको करू काळजी, तुला माहिती आहे ना सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि तू अशा नाराज असल्यावर मला तर जाऊ वाटेल का बाहेर सांग बरं, असं सायलीला अर्जुन सांगत असतो. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन आणि सायली. आता सायली खुश होते तेव्हा अर्जुन म्हणतो अरे माझी बायको हसली, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र सायली म्हणते की हो कसं आहे हो का, माझ्यासाठी ना तुम्ही पण खूप महत्त्वाचे आहात, तुम्हाला काही झालं तर मी कसं सहन करू, असं सायलीच्या डोक्यात सुरू असतं. तर इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन महिपतकडे आलेला असतो. अर्जुन सायलीला एवढंही म्हणालेला होता की मी काय तिथे जाऊन मारामारी करणार नाहीये ग, असं त्याने सांगितलेलं होतं. अर्जुन महिपतकडे आलेला असतो. महिपतला म्हणत असतो सांग कसं आहे, तुला कोणीतरी सुपारी दिलेली होती आणि मग ही सुपारी कोणी दिलेली होती हे कळलं पाहिजे, असं म्हणत अर्जुन महिपतला प्रश्नांचा भडीमार करत असतो. महिपत मात्र म्हणत असतो की हां, आणि इकडे महिपत तोंड उघडायलाच तयार नाहीये. महिपतनं ठरवले की काहीही झालं तरीही काहीच बोलायचं नाहीये, एवढंच महिपत करत असतो. आणि इकडे साक्षीला एका ठिकाणी बोलवलेलं असतं आणि तिथे ती विचारत असते कोण आहे कोण आहे, ती बोलत असते आणि नेमकं तिथं सगळीकडे रिंगण आखलं जातं आणि जाळ लागलेला असतो. त्यामध्ये साक्षी ओरडत असते, घाबरलेली असते. आणि तोच व्हिडिओ इकडे महिपतला आता जेलमध्ये दाखवलेला आहे. महिपत मात्र तिथे वरती टांगलेला आहे, त्याची अवस्था खूप वाईट आहे. आणि त्याच वेळी त्याच्यासमोर तो साक्षीचा व्हिडिओ आलाय. महिपतला कळलेलं आहे की हे सगळं कोणी केलेलं आहे, त्याला अडकवण्याचा प्रयत्न कोण करते ही गोष्ट सुद्धा त्याला चांगलीच माहिती आहे. परंतु आता काही बोललं तर अवघड होणार आहे ही गोष्ट त्याच्या समोर आलेली आहे. आणि त्याच वेळी महिपत मात्र आता शांत राहतो. पण महिपतला बोलतं करण्यासाठी अर्जुन नक्की कोणता पर्याय वापरणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.